नेक्स्ट फॉर्म्युला बघूया. एफ एक्स इज इक्वल टू कोसेक एक्स दिला असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स काय येतं, कोणतं फंक्शन येतं ते आपण चेक करणार. सो आधी पहिली डेफिनेशन घेऊया. एफ डॅश एक्स इज इक्वल टू लिमिट एच टेंडिंग टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच मायनस एफ एक्स अपॉन एच. आता एफ एक्स तर आहे कोसेक एक्स आणि एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे काय होणार, कोसेक ऑफ एक्स प्लस एच. डायरेक्टली लिहू शकतो विच इज इक्वल टू लिमिट एच टेंडिंग टू 0 एफ ऑफ एक्स प्लस एच म्हणजे एक्सच्या इथे एक्स प्लस एच येणार, कोसेक एक्स प्लस एच मायनस एफ एक्स म्हणजे कोसेक एक्स अपॉन एच. आता एच टेंडिंग टू 0 त्यामुळे डायरेक्ट लिमिट शक्य नाही आहे. आता कोसेक एक्स मायनस कॉस एक्स नाही, आपल्याला साइन आणि कॉसचे फॉर्म्युले माहिती आहे. साइन ए मायनस साइन बी किंवा कॉस ए मायनस कॉस बी. सो कोसेक्सचा आपण ट्रान्सफॉर्म कशात करणार आहोत, साइन किंवा कॉसमध्ये. मग कोसेकला काय म्हणतो आपण तर 1 अपॉन साइन, त्यामुळे 1 अपॉन साइनच्या फॉर्मॅटमध्ये घेऊया, सिम्प्लिफाय करूया, मग ॲडिशन ऑफ अँगलचे फॉर्म्युले वापरता येईल. सो विच इज इक्वल टू लिमिट h tending to 0 cosec means 1 upon sin. So 1 upon sin angle राहणार आहे x plus h minus 1 upon sin x. या सगळ्याला डिनॉमिनेटर h. आता याला सेपरेट दोन्हीचे डिनॉमिनेटर डिफरंट आहेत, सो डिनॉमिनेटर सेम करून घ्या फक्त न्यूमरेटरच्या टर्म्स मध्ये. त्यामुळे sin x ने इथे आणि sin of x plus h ने इथे मल्टिप्लाय करायला. सो लिमिट h tending to 0 sin x याने याला मल्टिप्लाय केलं मायनस साइन एक्स प्लस एच याने याला मल्टिप्लाय केलं, दोघांचा डिनॉमिनेटर सेम झाला विच इज साइन एक्स इंटू साइन एक्स प्लस एच. या सगळ्याला डिनॉमिनेटर एच आहे. आता हाच डिनॉमिनेटर आपण इथे आणू शकतो बिकॉज ए अपॉन बी अपॉन सी असेल तर ए अपॉन बी सी असं आपण लिहू शकतो. सो दॅट इज इक्वल टू लिमिट एच टेंडिंग टू 0 साइन एक्स मायनस sin x plus h upon h into sin x into sin x plus h असं तो लिमिटचा झालं. आता लिमिट मध्ये साइन साइन आलाय तर साइन a मायनस साइन b हा फॉर्म्युला यूज करू शकतो. साइन इथे मायनस आहे त्यामुळे हा अँगलच आधी a म्हणून कन्सिडर करायचा आणि हाच अँगल b म्हणून घ्यायचा. साइन x आधी आलाय आणि x प्लस h अँगल नंतर आलाय, सो ते केअरफुली घ्या. तो साइन ए मायनस साइन बी चा आता फॉर्म्युला यूज करणार आपण. तर तो फॉर्म्युला आहे इथेच लिहून ठेवूया, आपण तो यूज करणार आहोत. साइन ए मायनस साइन बी इज इक्वल टू 2 कॉस ए प्लस बी अपॉन 2 साइन ए मायनस बी अपॉन 2. सो आता हा फॉर्म्युला आपण यूज करूया इथे. sin x minus sin x plus h. So sin a minus sin b means 2 cos a plus b upon 2 sin a minus b upon 2. So limit will become is equal to limit h tending to 0. न्यूमरेटर मध्ये काय होणार आहे 2 cos a plus b means x plus h upon 2. 2 cos चा अँगल असणार आहे x plus h अपॉन 2 इंटू साइन. साइन चा अँगल काय असणार आहे साइन a मायनस b अपॉन 2. सो x मायनस आता x प्लस h म्हणजे त्यांची सगळी साइन मायनस होणार बिकॉज x मायनस हा अँगल आहे, सो x मायनस h अपॉन 2. साइन चा अँगल होणार आहे x मायनस h अपॉन 2 अपॉन h इंटू साइन एक्स इंटू साइन एक्स प्लस एच. आता h हे व्हेरिएबल आहे इथे, x हे व्हेरिएबल नाही, सो लिमिट घालताना h ची सबस्टिट्यूट करणार आहोत. x असेल तर x ची टर्म तशीच राहणार आहे. सो विच इज इक्वल टू लिमिट h टेंडिंग टू 0 न्यूमरेटर काय झाला की 2 cos अँगल थोडा सिम्प्लिफाय करून घ्या 2x plus h अपॉन 2 2x plus h अपॉन 2 cos चा अँगल अँड साइन साइन चा अँगल त्याला x गेले मायनस h अपॉन 2 अपॉन आता आपण असं लिहूया साइन x इंटू साइन x प्लस h या दोन टर्म आणि याला आपल्याला h देता येईल. हा h येतो याला देता येईल. h नुसता नाही परत h/2 करावं लागेल, 2 ऍडजस्ट करावे लागतील. पण साइन ऑफ मायनस अँगल, सो साइन ऑफ मायनस थीटा इज इक्वल टू काय असतं मायनस साइन थीटा, त्यामुळे ते आपण मायनस बाहेर घेऊ शकतो. सो विच इज इक्वल टू मायनस.
कारण साइन ऑफ थिटा साइन ऑफ मायनस थिटा मायनस साइन थिटा, सो मायनस साइन बाहेर आलं आणि साइन h/2 राहिले. त्या h ला आपल्याला h/2 ऍडजस्ट करायचं, तेवढे ऍडजस्ट करून घेऊ. आणि ते झालं की आपण बाकी सगळ्याचं डायरेक्ट लिमिट घेऊ शकतो, बिकॉज इथे साइन x 0 नाही होणार, बिकॉज x इज नॉट अ व्हेरिएबल हियर. साइन h आपल्याला h ची व्हॅल्यू 0 घालायची, त्यामुळे ते डायरेक्ट लिमिट घेतलं तरी चालणार आहे त्या स्टेजला. फक्त आधी हे साइन h/2 आहे जे ते प्रॉब्लेम करणार, कारण इथे अपॉन h आहे, त्याच्यासाठी फक्त फॉर्म्युला यूज करूया. सो मायनस लिमिट h टेंडिंग टू 0 टू cos 2x plus h upon 2 साइन, आता याचा अँगल पॉझिटिव्ह करून घेतलाय आपण h/2, कारण मायनस येते आपण इकडे बाहेर आणून अगदी लिमिटच्या बाहेर लिहिले. अपॉन h लिहिण्याऐवजी h/2 लिहूया, पण हे 2 ऍडजस्ट केले त्यामुळे इथे 2h येणार. आता हा 2 आणि चा न्यूमरेटर मधला 2 पुढच्या स्टेजला तो कॅन्सल होऊन जाणार, आणि शिवाय हा डिनॉमिनेटर आहे sin x * sin x plus h. सो थोडंसं आपण ऍडजस्टमेंट केली डिनॉमिनेटरची. डिनॉमिनेटर सेमच आहे, तोच आहे, फक्त आपण काय केलं, ह्या सगळ्या टर्मच्या सेपरेट लिहिल्या इंटू sin h/2 अपॉन h/2 2 ऍडजस्ट केले, h त्याला दिला. आता ह्या सगळ्या टर्मसाठी लिमिट 1 होणार आणि ह्या टर्मसाठी लिमिट आपण घालणार. त्यामुळे की इथला हा 2 डिनॉमिनेटर्स आणि हा 2 कॅन्सल होणार. सो विच इज इक्वल टू मायनस लिमिट h टेंडिंग टू 0 cos 2x plus h अपॉन 2 अँगल आहे अपॉन sin x into sin x plus h. तसंच राहिले, ह्याच्यात काय अजून सिम्प्लिफाय करायचं नाही आपल्याला, डायरेक्ट लिमिट घालून चालणार आहे. प्रत्येक स्टेजला आपण एकदा चेक करायचं की डायरेक्ट लिमिट घालून चालतंय का, डिनॉमिनेटर 0 येत नाही ना. जोपर्यंत डिनॉमिनेटर 0 होत आहे तोपर्यंत काहीतरी सिम्प्लिफाय करायला लागतं. सो लिमिट h टेंडिंग टू 0, इथे sin h/2 अपॉन h/2, सो दिस विल बी 1, कारण हा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, आणि ह्याचं लिमिट आपण सबस्टिट्यूट करूया, which is equal to मायनस. आता लिमिट h च्या तिथे 0 घालायचं, म्हणजे cos 2x plus 0 upon 2 याचा वर्गच झालाय सगळ्याच, अपॉन sin x into sin x plus 0 आहे. नुसतं sin 0 असतं तर मग परत प्रॉब्लेम झाला. sin x plus 0 म्हणजे sin x च झालं, म्हणजे cos इथे काय आलं 2x upon 2, म्हणजे 2 कॅन्सल झाले, cos x राहिले. सो काय काय राहिलं, मायनस cos x अपॉन sin x into sin x. असे त्या फंक्शनचा आन्सर आलेला आहे, म्हणजे cos x अपॉन sin square x असं आहे, पण थोडंसं आपण cos x च्याच फॉर्म मध्ये त्याला लिहिणार आहोत त्याच्या डेरिव्हेटिव्हला, कारण cos अपॉन sin, sin अपॉन cos काय असतं हे माहिती आपल्याला. सगळ्या टर्म्स, सगळ्या आयडेंटिटीज आपल्याला 10th ला झालेल्या आहेत. सो आपण काय करणार, थोडं सेपरेट करूया आणि cosec येईल अशा पद्धतीने लिहिणार. सो विच इज इक्वल टू मायनस cos x अपॉन x sin x लिहूया. त्यातला कुठेही आपण व्हॅल्यू चेंज करत नाही, फक्त रिअरेंज करतो, अपॉन 1 अपॉन sin x, म्हणजे cos x अपॉन sin स्क्वेअर होतं ना, ते एक sin x याला दिला आणि एक सेपरेट लिहिलं 1 अपॉन sin x. आता cos अपॉन sin म्हणजे काय असतं, cot x. सो विच इज इक्वल टू, हे मायनस साइन राहिलं, मायनस cot x into 1 upon sin म्हणजे काय, cosec x. सो दिस इज युअर डेरिव्हेटिव्ह ऑफ फंक्शन. हे असंच लिहिलं तरी चालेल, पण लिहिण्याची मेथड ही आहे की cosec x चा डेरिव्हेटिव्ह, आणि तुम्हाला हे फॉर्म्युले म्हणून पाठ पण करायचे आहेत नंतर, हा फॉर्म्युला पाठ करायला जास्त सोपा आहे. cosec x चा डेरिव्हेटिव्ह काय, मायनस cot x cosec x असं ते डेरिव्हेटिव्ह. देअरफॉर f डॅश x किती मिळालं आपल्याला, मायनस cot x cosec x. तर अशा पद्धतीने आपण cosec चा डेरिव्हेटिव्ह काय आता बघितलं. हीच सेम मेथड आणि हेच ॲडिशन ऑफ अँगल फॉर्म्युले यूज करून तुम्ही sec x चा डेरिव्हेटिव्ह काढू शकता, tan x चा काढू शकता, cot x चा काढू शकता. 6 एकूण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत, त्यातली आपण 2 यांची डेरिव्हेटिव्ह्ज काढलेली आहेत या व्हिडिओजमध्ये. उरलेल्या सगळ्यांची ह्याच मेथड किंवा ह्याच पॅटर्न वापरून तुम्ही उरलेली सगळी डेरिव्हेटिव्ह्ज काढू शकता. फक्त इथे आपण ती लिहूया की काय आहेत ती सगळी ट्रिग्नॉमेट्रीची डेरिव्हेटिव्ह. आणि हे आता तुमचे फॉर्म्युलेज आलेत, हे फॉर्म्युले म्हणून पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. कारण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना फर्स्ट प्रिन्सिपलने सॉल्व्ह करा असं म्हटलं असेल तरच फर्स्ट प्रिन्सिपल या लिमिटने सॉल्व्ह करायचं. अदरवाईज हे स्टँडर्ड फॉर्म्युले ते यूज करून पुढचे एक्झाम्पल्स सॉल्व्ह करायचे. सो d/dx ऑफ sin x हे तुम्ही प्रूव्ह करू शकता, ते आहे प्लस cos x. d/dx ऑफ cos x
ते आहे मायनस साइन एक्स, ते आपण प्रूव्ह केलंय. त्याच्यानंतर डी बाय डी एक्स ऑफ टॅन एक्स इज इक्वल टू सेक स्क्वेअर एक्स डी बाय डी एक्स ऑफ कॉट एक्स इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हीच मेथड आहे, याच मेथडने अशा स्टेपने तुम्ही ते सॉल्व्ह करा. डी बाय डी एक्स ऑफ सेक एक्स, हे पण सोपं आहे प्रूव्ह करायला. सेक एक्स टॅन एक्स. अँड आता प्रूव्ह केला आपण डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स मायनस कॉट एक्स कोसेक एक्स. आता कुठल्या पद्धतीने कुठल्या मेथडने तुम्हाला लक्षात ठेवायचे ते ठेवा, पण हे सगळे फॉर्म्युले पाठच करायचे, कधीही विसरायचे नाही, कारण हे कधीही कुठेही तुम्हाला लागू शकतात. सो हे ट्रिग्नॉमेट्रिकच्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले झाले. आता आपण उरलेले बरेच फॉर्म्युले आहेत. लॉगरिथम आहे, ई रेस टू एक्स आहे, त्याच्यानंतर ए रेस टू एक्स आहे. त्यापैकी आपण लॉग आणि ई रेस टू एक्सचा बघूया. ए रेस टू एक्सचा फॉर्म्युला आपण देऊया. सो हे सगळे फॉर्म्युले तुम्ही फर्स्ट प्रिन्सिपलने तयार करू शकता आणि नंतर तुम्ही ते पाठ करा.